ठीक आहे. सो नाव वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द नेक्स्ट पॉइंट. काल आपण टाइप्स ऑफ प्रोसेसेस बघितले. कुठपर्यंत बघितलं? रिव्हर्सिबल प्रोसेस आणि काय बघितलेली होती तर इरिव्हर्सिबल काय बघितलेली होती? प्रोसेस बघितलेली होती. नाव वी आर गोइंग टू डिस्कस नेचर ऑफ हीट आणि काय बघायचं आहे तर वर्क. सी वी डिस्कस देर आर टू टाइप्स ऑफ फंक्शन, स्टेट फंक्शन्स आणि काय असतात तर पाथ फंक्शन. स्टेट फंक्शन डिपेंड्स ऑन इनिशियल अँड फायनल स्टेट अँड पाथ फंक्शन डिपेंड्स ऑन हाऊ दॅट स्टेट हॅज बीन अचीव्ड. मीन्स जर पाथ चेंज झाली तर तो जो काय मायक्रोस्कोपिक प्रॉपर्टी आहे ती मायक्रोस्कोपिक प्रॉपर्टी काय होणार आहे तर चेंज होणार आहे. काय होणार आहे? चेंज होणार आहे. सो दोन मायक्रोस्कोपिक प्रॉपर्टी जे की पाथ फंक्शन्स आहेत ते कोण आहेत तर वर्क आणि कोण आहे तर हीट. आणि हे वर्क आणि हीट कसे आहेत तर इंटर कन्व्हर्टिबल आहेत. वर्क आणि हीट काय आहेत तर इंटर कन्व्हर्टिबल. वर्क आणि हीट काय आहेत तर इंटर कन्व्हर्टिबल. So in mechanics, what is work as defined as? Work is defined as force into काय असते तर displacement. What is work? Work म्हणजे काय असते? Force into काय असते तर displacement. So आपल्याकडे अजून एक फॉर्म्युला आहे. Pressure is equals to काय असते तर force upon काय असते तर area. Pressure is equals to काय असते? Force upon area. माहित आहे ना? Pressure न्यूटन पर मीटर स्क्वेअर. न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे फोर्स अपॉन काय येणार आहे तर एरिया. सो प्रेशर इनटू एरिया म्हणजे काय असणार आहे तर फोर्स. सो इथं इज इक्वल्स टू फोर्स म्हणजे काय येणार आहे प्रेशर इनटू एरिया इनटू काय असणार आहे तर डिस्प्लेसमेंट. म्हणजे मी फोर्सच्या इथं काय पुट केलं प्रेशर इनटू काय पुट केलं तर एरिया पुट केलं. पण मला सांगा एरिया इंटू डिस्प्लेसमेंट जर मी म्हटलं एरिया मीटर स्क्वेअर आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्टन्स म्हणजे मीटर. मीटर स्क्वेअर आणि मीटर काय झालं मीटर क्यूब. मीटर क्यूब म्हणजे काय झालं व्हॉल्यूम. लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. सो इथं आपण काय म्हणतो प्रेशर इंटू एरिया इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे काय म्हणतो तर व्हॉल्यूम. एरिया इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे काय म्हणतो तर व्हॉल्यूम. समजते का? सो वर्क डन इज इक्वल्स टू कसला वर्क असतो तर प्रेशर व्हॉल्यूम वर्क. इथं वर्क डन म्हणजे काय असते प्रेशर व्हॉल्यूम काय असते तर वर्क. सो हे समजलं का पहिला मी काय सांगितलं ते. वर्क म्हणजे काय असते तर प्रेशर व्हॉल्यूम वर्क का म्हणतो समजते का? कारण फॉर्म्युला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स म्हणजे प्रेशर इंटू एरिया. मग एरिया इंटू डिस्प्लेसमेंट आपण काय केलं व्हॉल्यूम. प्रेशर व्हॉल्यूम वर्क. नॉर्मली काय असते आपण हे सगळं बघताना मी म्हटलं थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्स हा शब्द आला की समोर यायला पाहिजे सिलेंडर. सिलेंडर मध्ये काय तर गॅस आणि गॅस वरती काय लावले तर पिस्टन. काय लावलंय पिस्टन. सो जर एक सिलेंडर आहे त्या सिलेंडर मध्ये आपण काय लावलेलं आहे तर पिस्टन लावलेलं आहे. काय लावलेलं आहे पिस्टन. हा फाईन. ह्या पिस्टनचं काहीतरी एरिया आहे ए. ठीक आहे. जर फोर्स लावला आतल्या गॅसने जर फोर्स लावला काय लावला फोर्स. फोर्स पर युनिट एरिया लावतोय म्हणजे प्रेशरच लावतोय आणि त्या प्रेशरमुळे हा पिस्टन वरती मूव्ह होतोय. मग कन्सिडर करा की हा पिस्टन इथं आला. मग हा पिस्टन इथं आला तर डिस्प्लेसमेंट झाली डी इतकी. एरिया इंटू डिस्प्लेसमेंट चेंज इन व्हॉल्यूम झाला. काय झाला चेंज इन व्हॉल्यूम. मग वर्क डन इज इक्वल्स टू काय असणार आहे तर वर्क डन इज इक्वल्स टू प्रेशर अप्लाइड इंटू काय येणार आहे तर चेंज इन व्हॉल्यूम. हे चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे काय आहे तर एरिया इंटू काय असते तर डिस्प्लेसमेंट. एवढी एरिया होती तो डिस्प्लेस झाली मग एरिया इंटू व्हॉल्यूम. एरिया इंटू डिस्प्लेसमेंट काय झाली तर व्हॉल्यूम. मग वर्क प्रेशर व्हॉल्यूम वर्क जे असते ते दोन प्रकारचं असते. आता मी जे दाखवलं तुम्हाला हे एक्सपान्शन होतं. काय होतं हे एक्सपान्शन. जर तुमचा इनिशियल व्हॉल्यूम V1 आहे आणि फायनल व्हॉल्यूम V2 आहे तर V2 हा ग्रेटर दॅन काय आहे तर V1 आहे. आणि अजून एक प्रेशर व्हॉल्यूम वर्क असते वर्क ऑफ कॉम्प्रेशन. वर्क ऑफ कॉम्प्रेशनला हा खाली जातो पिस्टन. पिस्टन जर खाली झाला तर हा V1 आहे आणि हा काय आहे तर V2. परत हा V2. पण ह्या केसमध्ये हा V1 काय असणार आहे तर मोठा आणि V2 काय असणार आहे तर छोटा. हा काय होणार आहे तर एक्सपान्शनचा वर्क. आणि हा जो असणार आहे तो कशाचा वर्क असणार आहे तर कॉम्प्रेशनचा काय असणार आहे तर वर्क. वर्क ऑफ एक्सपांशन आणि वर्क ऑफ काय असणार आहे तर कॉम्प्रेशन. समझ में आ रहा है क्या? यस और नो? ठीक है. सो इन मैकेनिक्स the work is defined as the energy by which a body is displaced through a distance d
with application of force. So when work is said to be done when force is applied and the force is applied to an object, the object displaces from its main position. Okay, so in thermodynamics the type of work involved is pressure volume work or PV work, that is work done when the system expands or contract against external opposing force. म्हणजे इथलं जे काय तुम्ही पिस्टन होता त्यावरती जो अपोजिंग फोर्स लावलाय तो अपोजिंग फोर्स कमी आहे का जास्त? जर अपोजिंग फोर्स कमी असेल तर एक्सपान्शन होणार आणि जर अपोजिंग फोर्स जास्त असेल तर कॉम्प्रेशन. काय होणार आहे? कॉम्प्रेशन. So it may be realized that the product of pressure and volume is equal to work. इथं उलट दाखवले त्यांनी. काय दाखवले त्यांनी? उलट दाखवले म्हणजे आपण जे दाखवलं त्याचं जरासं वेगळं दाखवलंय. जरासं वेगळं म्हणजे काय बघूया. प्रेशर इंटू काय आहे तर व्हॉल्यूम. प्रेशर इंटू व्हॉल्यूम म्हणजे प्रेशर म्हणजे काय असते? प्रेशर म्हणजे काय असते? फोर्स अपॉन काय असते तर एरिया. आणि हा व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय असते? एरिया इंटू काय असते तर डिस्प्लेसमेंट. व्हॉल्यूम म्हणजे काय असते? एरिया इंटू काय असते तर डिस्प्लेसमेंट. सो इथं फोर्स अपॉन काय येणार आहे तर एरिया इंटू व्हॉल्यूम म्हणजे एरिया इंटू काय असते तर डिस्प्लेसमेंट. हा एरिया एरिया काय झाला तर कॅन्सल. सो फोर्स इंटू काय असेल तर डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असते? वर्क डन. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असते? वर्क डन. समझ में आ रहा है? येस और नो? परत एरिया म्हणण्याऐवजी इथं असं पण लिहितो आपण फोर्स अपॉन एरिया. एरिया म्हणजे काय असते तर लेंथ इंटू ब्रेथ डी स्क्वेअर. आणि व्हॉल्यूम म्हणजे काय असते तर डी क्यूब. सो हा इथला आणि हा इथला कट झाला तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असणार आहे तर वर्क डन असणार आहे. काय असणार आहे? वर्क. आता आपण दोन टाइप ऑफ वर्क डन बघणार आहेत. कोणते दोन टाइप ऑफ वर्क डन बघणार आहे? वर्क ऑफ एक्सपान्शन आणि वर्क ऑफ काय बघणार आहे तर कॉम्प्रेशन. नो व्हॉट आय एम सेइंग, जे तुम्ही फिजिक्स मध्ये बघताय ना त्याच्यापेक्षा थोडंसं उलट असते केमिस्ट्री मध्ये. जे तुम्ही फिजिक्स मध्ये बघताय त्याचं बरोबर उलट कशामध्ये असते तर केमिस्ट्री मध्ये. ठीक आहे. जे वर्क ऑफ एक्सपान्शन आपण जेव्हा म्हणतो, वर्क ऑफ काय म्हणतो? एक्सपान्शन. तर वर्क ऑफ एक्सपान्शन मध्ये V2 काय असते तर मोठं कशापेक्षा तर V1 पेक्षा. आणि ह्या केस मध्ये म्हणतो की वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग. वर्क ऑफ एक्सपान्शन. कसलं? वर्क ऑफ एक्सपान्शन. पिस्टन आहे ना तो सराउंडिंग कडे गेला. पिस्टन कोणाकडे शिफ्ट झाला? पिस्टन कोणाकडे शिफ्ट झाला? सराउंडिंग. सो आपण काय म्हणतो इथं? वर्क इज डन by the system. Work is done by the system on the what? Work is done by the system on the what? Surrounding. आणि हा जो तुमचा वर्क ऑफ एक्सपान्शन असतो ना, हा वर्क ऑफ एक्सपान्शन कायम लक्षात ठेवा हा नेगेटिव्ह असतो. वर्क ऑफ एक्सपान्शन काय असतं? वर्क ऑफ एक्सपान्शन काय असतं? नेगेटिव्ह. वर्क ऑफ एक्सपान्शन काय असतं? तसंच जसं वर्क ऑफ एक्सपान्शन असते तसंच वर्क ऑफ काय असते तर कॉम्प्रेशन. वर्क ऑफ एक्सपान्शन जसं असते तसंच काय असते तर वर्क ऑफ काय असते तर कॉम्प्रेशन. एक्सक्यूज. वर्क ऑफ काय असते तर कॉम्प्रेशन. वर्क ऑफ कॉम्प्रेशनला V2 हा छोटा असते आणि V1 हा काय असते तर मोठं. म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम जास्त असते आणि फायनल व्हॉल्यूम काय असते तर कमी असते. सो इथं वर्क इज डन on the system. Work is done on the system. Work is done on the system. Work is done on the system by the surrounding. Work is done on the system and by what? Surrounding. So या केस मध्ये वर्क डन काय असते तर पॉझिटिव्ह. या केस मध्ये वर्क डन काय असते तर पॉझिटिव्ह. आता हे दोन्ही टाइप ऑफ वर्क्स आपण बघूया कसे होतात ते. ठीक आहे. इथं बघा डिकम्पोजिशन ऑफ H2O2. H2O2 ही लिक्विड स्टेट मध्ये आहे. कसल्या स्टेट मध्ये आहे? लिक्विड स्टेट मध्ये. याला हीट केलं आणि मॅंगनीज डायऑक्साइड पास केलं तर ते H2O इन द लिक्विड स्टेट मध्ये आणि O2 इन विच स्टेट देते? गॅशियस. गॅस आली, गॅस फॉर्म झाली. काय फॉर्म झाली?
गॅस. गॅस फॉर्म झाली त्यामुळे पिस्टन वरती काय होणार आहे तर मूव्ह. गॅस झाली, गॅस क्रिएट झाली ना, गॅस काय करणार आहे पिस्टनला वरती काय करणार आहे तर ढकलणार आहे. हा अपोजिंग फोर्स, अगेन्स्ट द अपोजिंग फोर्स ती ढकलत असते. अगेन्स्ट द अपोजिंग फोर्स ढकलत असताना म्हणून आपण अपोजिंग फोर्स मायनस एफ घेत असतो. काय अपोजिंग फोर्स काय घेत असतो मायनस एफ. सो इथं बघा द गॅस प्रोड्युस्ड इन द अबाव रिएक्शन, the gas produced in the above reaction pushes the piston, Nilraj, pushes the piston in which direction? Upward, so that mass in the surrounding is raised. Surrounding मधला mass raise झाला ना, इथं हे सराउंडिंग होतं. जेव्हा हा पिस्टन वरती घेतला तर तो मास काय झाला रेज. तो मास काय झाला बाळांनो, the mass is raised as shown in the figure. So in lifting the mass, the system loses the energy to the surrounding. To lift the mass of the surrounding, it loses the energy to the surrounding. It loses the energy to the surrounding. If it loses the energy to the surrounding, means energy is added to the surrounding. So we say work is done by the system. If I am system, work is done by the system on the surrounding. So it loses the energy to the surrounding, or it performs the work on the surrounding, with no heat being transferred. A loss of energy by the system, to raise the mass of the surrounding is equal to work done by the system on the surrounding, and this is called as pressure volume expansion. कसला एक्सपान्शन म्हणतो आपण याला? कसला व्हॉल्यूम एक्सपान्शन म्हणतो आपण याला? प्रेशर व्हॉल्यूम एक्सपान्शन. कसला एक्सपान्शन म्हणतो? प्रेशर व्हॉल्यूम. आता वर्क ऑफ कॉम्प्रेशन बघा. हा ही अमोनिया गॅस आहे आणि HCl पण गॅस आहे आणि सॉलिड फॉर्म झालं. आणि एक लक्षात घ्या, सगळा रिएक्टंट काय प्रोडक्ट मध्ये कधीच आयुष्यात कन्वर्ट होत नाही. अमोनिया आणि HCl होतं, त्यातलं थोडं अमोनिया आणि HCl रिॲक्ट झालं, त्यामुळे त्याचं व्हॉल्यूम कमी होणार आहे गॅसचं, तो प्रेसिपिटेट होणार आहे. त्यामुळे जे काय रिॲक्ट झालं आणि प्रोडक्ट दिला त्याचं व्हॉल्यूम कमी झालं, म्हणून काय सगळं व्हॉल्यूम कमी झालेलं नाही. तुम्ही म्हणणार मॅम असं चपट व्हायला पाहिजे, नाही होणार. सगळं रिॲक्ट होत, जे काय अमाऊंट रिॲक्ट झालं, मग रिॲक्ट झालं ना, रिॲक्ट झालं तर व्हॉल्यूम काय होणार आहे कमी. मग कमी होत असताना काय झालं, एनर्जी ऍब्झॉर्ब केली, कॉम्प्रेशन. लूज नाही केली, एनर्जी काय केली गेन. सराउंडिंग टू कुठं सिस्टीम, सराउंडिंग टू कुठं सिस्टीम, सराउंडिंग टू कुठं सिस्टीम. सो इथं बघा, as the reaction progresses, the gases are consumed, resulting in decrease of volume. The piston moves down, a decrease in the height of the mass is shown. Now, in the process, the surrounding loses. Who loses? Surrounding loses energy to system and perform works on the system. So, if no heat transfer occurs, work done by the surrounding is equal to the gain in energy by the system. This is pressure volume compression work. इथं कॉम्प्रेशन वर्क यायला पाहिजे. कसला वर्क यायला पाहिजे? प्रेशर व्हॉल्यूम कॉम्प्रेशन. टेक्स्ट बुक मध्ये दिलेलं नाहीये काय, इथं काय यायला पाहिजे? प्रेशर व्हॉल्यूम कॉम्प्रेशन वर्क. प्रेशर व्हॉल्यूम कसला वर्क? कॉम्प्रेशन वर्क. प्रेशर व्हॉल्यूम कसला वर्क? कॉम्प्रेशन वर्क. Thus, work refers to a way by which a system exchanges energy with the surrounding. So, if it is a work of expansion, work is done by the system on the surrounding, and work of expansion is negative. And if work is done on the system by the surrounding, on the system by the surrounding, it is work of compression. काय असते ते? वर्क ऑफ काय असते? कॉम्प्रेशन. ठीक आहे. सो नेचर ऑफ हीट. See, heat is a form of energy which can be converted from one form to another. If heat is added to the system, Q positive. If heat is lost from the system, Q negative. एवढंच. काय सांगितलं? If heat is added to the system, Q positive. And if heat is lost from the system, Q negative. So, like heat is a form of energy by which the system exchanges energy with its
surrounding. When the system and its surrounding are at different temperature, heat either flows in or let out of the system. So इथं बघा, the energy entering the system from the surrounding has a positive value, while the energy leaving the system and flowing into the surrounding has negative value. So plus Q असेल तर heat is absorbed by the system from the surrounding. काय समजतं मी काय सांगितलं? जर Q पॉझिटिव्ह असेल तर heat is absorbed by the system, and if Q is negative, heat is released by the system to the surrounding. Okay, परत work done plus W, work is done on the system by the surrounding, and work of expansion la work is done by the system on the surrounding. Note that work and heat are path function and they are interconvertible to each other. Work and heat are path functions and they are interconvertible to each other. Heading टाकायचं nature of heat and work. Heading टाकायचं nature of heat and work. So the next one is expression for pressure volume work. This expression for pressure volume work is for work done under constant external pressure. आपण pressure volume work 3 प्रकारे बघणार आहे आरुषी. कोणते 3 प्रकार आहेत माहित आहे? Work done under constant external pressure, work done in vacuum, आणि work done isothermally and reversibly. Work done isothermally and reversibly. ठीक आहे, हे जरा एक्सप्लेनेशन बघा. काय मी तुम्हाला इक्वेशन डायरेक्टली दाखवते, फक्त जरा एक्सप्लेनेशन बघा. Consider a certain amount of gas at a constant pressure P. At a constant pressure P is enclosed in a cylinder which is fitted with. हा जो पिस्टन आहे हा मुवेबल आहे, फ्रिक्शनलेस आहे आणि वेटलेस आहे. फ्रिक्शनलेस आहे आणि वेटलेस आहे त्यामुळे फ्रिक्शनला रिलेटेड वर्क, आणि हे वेटलेस आहे त्यामुळे ग्रॅव्हिटीचा फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स हा येणार नाही. फक्त जो काही डिस्प्लेसमेंट झाला त्यामुळेच येणारा फोर्स असणार आहे आणि त्यावरनं वर्क डन येणार आहे. त्यावरनं वेटलेस आणि फ्रिक्शनलेस, काय फक्त फ्रिक्शनलेस नाही, वेटलेस आणि frictionless. So consider certain amount of gas at a constant pressure P is enclosed in a cylinder fitted with the frictionless, rigid, movable piston of area A. This is shown in the figure. ठीक आहे, हा एक्सटर्नल प्रेशर आहे. ह्या एक्सटर्नल प्रेशर मुळे ही जी काय गॅस आहे, पिस्टन काय करते, ह्या गॅस जे काही गॅस आहे ते पिस्टन वरती काय अप्लाय करते, कॉन्स्टंट प्रेशर अप्लाय करते. मग त्या कॉन्स्टंट प्रेशरला कंटिन्युअसली अपोज करणारा एक प्रेशर असतो, अपोजिंग प्रेशर. पण तो अपोजिंग प्रेशर कमी असतो अप्लाइड प्रेशर पेक्षा, किंवा अपोजिंग फोर्स कमी असतो अप्लाइड फोर्स पेक्षा. जो गॅस अप्लाय करतोय, काय अप्लाय करतोय, गॅस. हा इथं कॉन्स्टंट अपोजिंग फोर्स असणार आहे की हा पिस्टन्स वरती यायला नको, पण गॅस खालून फोर्स पर युनिट एरिया अप्लाय करणारच आहे की तो पिस्टन वरती मूव्ह होऊ दे, आणि त्यामुळे गॅस एक्सपांड होणार आहे. काय एक्सपांड होणार आहे, काय होणार आहे, गॅस एक्सपांड. मग इनिशियल व्हॉल्यूम काय होतं तर V1. मग आफ्टर सर्टन टाइम, हे बघा इथं इक्विलिब्रियम होता, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये होता पहिला. पिस्टन मूव्ह होत नव्हता म्हणजे कुठं होता, पिस्टन मूव्ह होत नाहीये म्हणजे पिस्टन कुठं आहे, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियमला. म्हणजे जेव्हा पिस्टन मूव्ह व्हायला लागला म्हणजे त्याची कोणती तरी मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टी काय झाली असणार आहे, चेंज. मग आफ्टर सर्टन टाइम पिस्टन मूव्ह व्हायचं बंद झाला म्हणजे तो नवीन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियमला शिफ्ट झाला. सो इथं पिस्टन काय झाला तर मूव्ह, हा इनिशियल व्हॉल्यूम आहे आणि हा फायनल व्हॉल्यूम आहे, आणि डिस्टन्स डिस्प्लेसमेंट कितीचे आहे तर D. हा जो काय आहे तो एरिया, आणि तुम्हाला माहित आहे ना एरिया इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे मी तुम्हाला काय म्हटलं इथं, चेंज इन व्हॉल्यूम. एरिया इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असणार आहे, चेंज इन व्हॉल्यूम. एरिया इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असणार आहे, चेंज इन व्हॉल्यूम. आठवतंय का, येस ऑर नो? ठीक. सो लेट व्हॉल्यूम ऑफ गॅस बी V1 at temperature T. On expansion, the force exerted by gas
is equal to the area of the piston multiplied by the pressure with which the gas pushes against the piston. Now gas is pushing the piston against the force, so we say it is an opposing force, and that opposing force should be in negative. That opposing force should be in negative. So whatever displacement took place because of opposing force, your opposing force will be minus F. Opposing force will be minus F. Opposing force will be minus F. So this pressure is equal to in magnitude and opposite in sign to external atmospheric प्रेशर. जो कॉन्स्टंट एक्सटर्नल एटमॉस्फेरिक प्रेशर आहे त्याच्या अपोजिट जो फोर्स आहे तो गॅस काय करते तर अप्लाय करते अपोजिंग फोर्स आहे that opposes the movement and has a value of minus P external. मायनस पी एक्सटर्नल कोण आहे सांगा? बाहेरचं प्रेशर नाही. मायनस पी एक्सटर्नल बाहेरचं प्रेशर नाही. मायनस पी एक्सटर्नल आतला प्रेशर जो बाहेरच्या प्रेशरला काय करतोय अपोज. जो बाहेरच्या प्रेशरला काय करतोय अपोज. जो बाहेरच्या प्रेशरला काय करतोय अपोज. सो फोर्स इज इक्वल्स टू मायनस पी एक्सटर्नल इंटू काय येणार आहे तर एरिया. फोर्स इज इक्वल्स टू मायनस पी एक्सटर्नल इंटू काय येणार आहे एरिया. So if where P external is the external atmospheric pressure, if the piston moves a distance out d, then the amount of work done, see amount of work done is force into displacement. Amount of work done काय असते? Amount of work done काय असते? Force into काय असते तर displacement असते. So आपण इथं काय म्हणणार आहे की वर्क इज इक्वल्स टू फोर्स इंटू काय असते तर डिस्प्लेसमेंट. फोर्स किती आहे तर मायनस पी एक्सटर्नल इंटू काय आहे तर एरिया. हे डिस्प्लेसमेंट. एरिया इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे मी तुम्हाला काय म्हटलं चेंज इन व्हॉल्यूम वेलोसिटी. व्हेरी गुड. मग म्हणून लक्ष द्यायचं आपण आयुष्य कुठे तर दुसरं काढत असतोय. एरिया इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असते तर चेंज इन व्हॉल्यूम. सो चेंज इन व्हॉल्यूम इज इक्वल्स टू एरिया इंटू डिस्प्लेसमेंट. सो इथं वर्क डन मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. आता हा डेल्टा व्ही म्हणजे काय असते तर V2 मायनस काय असते तर V1. V2 फायनल व्हॉल्यूम, V1 इनिशियल व्हॉल्यूम. जर V2 मोठा असेल आणि V1 छोटा असेल तर वर्क डन निगेटिव्ह येणार आहे. वर्क डन निगेटिव्ह वर्क ऑफ काय असते तर एक्सपान्शन. वर्क डन निगेटिव्ह वर्क ऑफ काय असते तर एक्सपान्शन. सो व्हेन द गॅस एक्सपांड्स वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग. जेव्हा गॅस एक्सपांड होतीये तर ती सराउंडिंग कडे शिफ्ट होतीये. सो वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग. V2 इज ग्रेटर दॅन V1. वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग विच इज वर्क ऑफ expansion. Since V2 is greater than V1, work done is negative. So when gas is compressed, work is done on the system by the surrounding. In this case, V2 is greater than what? So and minus P delta V or W is what? Positive. एकच मिनिट हा. एकच मिनिट. हे चुकलंय. हे चुकलंय. हे V2 इथं यायला पाहिजे आणि इथं V1 यायला पाहिजे. When a gas is compressed, जेव्हा गॅस कॉम्प्रेस होते तेव्हा फायनल व्हॉल्यूम काय असते तर कमी आणि इनिशियल व्हॉल्यूम काय असते तर जास्त. सो तुमचा मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही जो येतोय तो कशामध्ये येतोय पॉझिटिव्ह. shows that external pressure determines the work during expansion or compression of gas. A volume change does no work unless the system is linked to the surrounding by an external pressure. Okay. Remember, during expansion, work is done by the system on the surrounding, and during compression, work is done on the system by the surrounding. तर इथं बघा हा. What we know? We know that work done is equals to काय असते तर force. मया मार खाणार आता. वर्क डन इज इक्वल्स टू काय असते तर फोर्स इंटू काय असते तर डिस्प्लेसमेंट. फोर्स जो आहे तो अपोजिंग फोर्स आहे. कोण लावतोय गॅस लावतोय. कशावरती लावतोय पिस्टन वरती लावतोय. जो फोर्स लावतोय तो किती इक्वल टू आहे तर पी एक्सटर्नल इंटू काय आहे तर एरिया. इथं अपोजिंग फोर्स किती आहे तर मायनस पी एक्सटर्नल इंटू काय आहे तर एरिया. तुम्ही म्हणणार मॅम असं का लिहिलंय बिकॉज आपल्याला माहित आहे प्रेशर इज इक्वल्स टू काय असते तर फोर्स अपॉन काय आहे तर एरिया.
सो फोर्स किती लावलं तर एक्सटर्नल प्रेशर किती आहे ऍटमॉस्फेरिक जेवढं असेल ते इंटू काय असणार आहे तर एरिया म्हणजे काय असणार आहे तर फोर्स अप्लाइड. पण हा अपोजिंग फोर्स आहे. कोणाला अपोज करतोय हा फोर्स एक्सटर्नल ऍटमॉस्फेरिक प्रेशरला काय करतोय अपोज करतोय. म्हणून आपण इथं अपोजिंग फोर्स जो आहे तो काय घेतो तर मायनस पी एक्सटर्नल इंटू काय घेतो तर एरिया घेतो. ठीक आहे. सो मला माहित आहे इथं वर्क डन इज इक्वल्स टू काय असते तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स म्हणजे काय आहे तर मायनस पी एक्सटर्नल इंटू काय असणार आहे तर एरिया इंटू काय असणार आहे तर डिस्प्लेसमेंट. सो मायनस पी एक्सटर्नल इंटू एरिया इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे काय येणार आहे तर चेंज इन व्हॉल्यूम. सो मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही इज इक्वल्स टू वर्क डन. आता हा वर्क डन डेल्टा व्ही मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही म्हणजे काय असते तर व्ही टू मायनस काय असते तर व्ही वन. सो वर्क डन जर नेगेटिव्ह पाहिजे तर व्ही टू हा काय पाहिजे ग्रेटर आणि व्ही वन हा काय पाहिजे तर स्मॉलर. आता जर वर्क डन काय पाहिजे पॉझिटिव्ह पाहिजे तर व्ही टू काय असणार आहे तर स्मॉलर आणि व्ही वन काय असणार आहे तर ग्रेटर. आणि जर वर्क डन काय असेल 0 पाहिजे तर व्ही टू इज इक्वल्स टू काय असायला पाहिजे व्ही. वर्क डन नेगेटिव्ह आहे म्हणजे वर्क ऑफ एक्सपान्शन. वर्क डन पॉझिटिव्ह आहे म्हणजे वर्क ऑफ कॉम्प्रेशन. आणि वर्क डन 0 आहे म्हणजे नो वर्क इज डन. वर्क डन 0 आहे म्हणजे नो वर्क इज डन. लिहून घ्या हे. लिहून घ्या हे. एक्सप्रेशन फॉर वर्क डन अंडर कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. हॅव यू हर्ड बिफोर फ्री एक्सपान्शन? नो. I told you ना वर्क डन इज 0. कधी होणार आहे वर्क डन 0? अपोजिंग फोर्सेस. अपोजिंग फोर्सेस नाही पिस्टन मूव्ह होणार नाही. पिस्टन मूव्ह होणार नाही व्हॉल्यूम चेंजच होणार नाही. डेल्टा व्ही काय आहे 0. फ्री एक्सपान्शन म्हणजे वर्क डन इन व्हॅक्यूम. फ्री एक्सपान्शन म्हणजे वर्क डन कशामध्ये असतंय व्हॅक्यूम. आणि किती मोठा प्रश्न विचारला आणि विचारलं की ते व्हॅक्यूम मध्ये आहे किंवा ते फ्री एक्सपान्शन आहे तर डायरेक्टली लिहायचं वर्क डन काय असते 0. कारण फ्री एक्सपान्शन म्हणजे वर्क डन इन व्हॅक्यूम. फ्री एक्सपान्शन किंवा वर्क डन इन व्हॅक्यूम 0 असते कारण अपोजिंग फोर्स 0. काय 0? अपोजिंग फोर्स 0 नो वर्क डन. अपोजिंग फोर्स 0. अपोजिंग फोर्स 0. अपोजिंग फोर्स 0. अपोजिंग फोर्स 0 नो वर्क डन. अपोजिंग फोर्स 0 नो वर्क डन. ओके. सो इथं बघा a free expansion means expansion against zero opposing force. A free expansion means that kind of expansion where opposing force is what? 0. So such expansion occurs in vacuum. असला expansion कुठं होतो? Vacuum मध्ये. The work done by a system during such expansion is given by the equation W is equals to minus P external delta V. So when the gas expands in vacuum, there is no opposing force. जेव्हा गॅस व्हॅक्यूम मध्ये एक्सपांड होतं त्यावेळी व्हॅक्यूमला अपोजिंग फोर्सेस नसते. अपोजिंग फोर्स नाही त्यामुळे दॅट इज पी एक्सटर्नल अँड हेन्स डब्ल्यू इज 0. इन अदर वर्ड्स नो वर्क इज डन वेन द गॅस एक्सपांड्स फ्रीली इन व्हॅक्यूम. गॅस हे बघा वर्क डन इन व्हॅक्यूम किंवा फ्री एक्सपान्शन वर्क डन डायरेक्टली 0 लिहायचं. विषयच मिटवायचं. काही विचारच करत बसायचं नाही. हा विचार तो विचार असला विचार कसलेच विचार आणायचे नाहीत आयुष्यात आपल्याला. समज में आ रहा है? येस और नो? ठीक आहे. इथं कन्वर्जन आहे एक. काय इथं कन्वर्जन आहे. कसला कन्वर्जन आहे काय कन्वर्जन आहे तो बघूया. ठीक आहे. जूल कोणाचं युनिट आहे? प्रेशर. वर्क डनचं एनर्जीचं. एनर्जी अँड वर्क प्रेशरचं युनिट पास्कल न्यूटन पर मीटर स्क्वेअर. एनर्जीचं युनिट नील राज पास्कल. ओके. सो इथं बघा की जर वर्क डन कशामध्ये मेजर करते मी जूल मध्ये. कशामध्ये मेजर करते जूल. म्हणजे वर्क डन इज इक्वल्स टू काय असते तर फोर्स इंटू काय असते तर डिस्प्लेसमेंट. फोर्सचे युनिट काय असते
फोर्सचं युनिट काय असते? न्यूटन. आणि डिस्प्लेसमेंटचं युनिट काय असते? मीटर. आता न्यूटनच तसं बघितलं तर केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू मीटर. कारण फोर्स जर बघितला तर तो काय असतो? तर मास इंटू काय असतं? तर ऍक्सिलरेशन. मास केजी मध्ये आणि ऍक्सेलरेशन मीटर पर काय येणार आहे? तर सेकंड स्क्वेअर. सो इथं काय असणार आहे? वर्क डनचा युनिट केजी मीटर स्क्वेयर पर सेकंड स्क्वेयर. समझ में आ रहा है क्या आया? क्यों आया? समझ में आ रहा है? केजी मीटर स्क्वेयर आ रहा है कि नहीं आ रहा है? यस और नो? ठीक है. नाउ प्रेशर इज इक्वल्स टू फोर्स अपॉन काय असते? तर एरिया. प्रेशर इज इक्वल्स टू काय असते? फोर्स अपॉन काय असते? एरिया. आणि फोर्स म्हणजे काय असते? न्यूटन पर काय असते? तर मीटर स्क्वेअर. न्यूटन पर काय असते? तर मी जे सांगते प्लीज समजून घ्या काय सांगते. आणि न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच काय असते? तर पास्कल. न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच काय असते? तर पास्कल. जरा इथं लक्ष द्यायचं. हा वर्कडन आहे, हा न्यूटन इंटू मीटर आहे ना. मी ह्याला ना मल्टिप्लाय आणि डिवाइड करते मीटर स्क्वेअरनं. इथं मीटर स्क्वेअर आणि इथं पण काय घेते? तर मीटर स्क्वेअर. पर्पजली घेतलं. कारण का सांगा? कारण न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे काय असतंय? पास्कल. न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे काय असतंय? पास्कल. आणि पास्कल मीटर इंटू मीटर स्क्वेअर. मीटर इंटू मीटर स्क्वेअर काय येणार आहे? मीटर क्यूब. मीटर इंटू मीटर स्क्वेअर म्हणजे काय असणार आहे? मीटर क्यूब. मीटर इंटू मीटर स्क्वेअर म्हणजे काय असणार आहे? मीटर क्यूब. समजतंय का मी काय सांगते? येस ऑर नो? येस ऑर नो? युनिट समजतायत का बोर्डवरचे? फाईन. सो इथं नेक्स्ट आपण बघूया. वर्क डन म्हणजे काय असते? मायनस पी एक्सटर्नल इंटू काय असते? तर डेल्टा व्ही. ज्याचं युनिट आपण काय लिहू शकतो? वर्क डनचं युनिट जूल. पण वर्क डनचं युनिट जूल लिहिण्याआधी त्याचे खूप सारे कन्व्हर्जन असतात. खूप सारे काय कन्व्हर्जन असतात? बघूया. 101,325 101,325 पास्कल म्हणजे काय असते? तर 1 ऍटमॉस्फिअर. दिस इज युनिट ऑफ प्रेशर. युनिट ऑफ प्रेशर 101,325 पास्कल म्हणजे काय असते? 1 ऍटमॉस्फिअर. म्हणजे याला मी असं पण लिहू शकते. 1 atmosphere is equals to 1.01325 into 10 raised to 5 काय येणार आहे? तर पास्कल. समजतंय का? आता हे 1.01325 हे जर मी काय केलं? 1 कन्सिडर केलं. काय कन्सिडर केलं? 1. आणि बारचं रिलेशन घेतलं. कारण हे बघा 1 बार म्हणजे किती असते? तर 0.987 काहीतरी ऍटमॉस्फिअर असते. कारण 1 ऍटमॉस्फिअर हे बार पेक्षा कमी असते. आणि 1 बार इज इक्वल्स टू 0.987 ऍटमॉस्फिअर म्हणजे 1 ऍटमॉस्फिअर आणि 1 बार इक्वॅलेंट कन्सिडर करतो. बरं ठीक आहे. इथं फक्त लक्ष द्या की हा 0.135 सगळं नेग्लेक्ट करायचं. हा मग इथं 1 ऍटमॉस्फिअर ऐवजी काय लिहिते? 1 बार. कारण या दोघांची व्हॅल्यू नियरली काय आहे? तर सेम. ठीक आहे. मग 1 into 10 raised to 5 म्हणजे 1 बार म्हणजे काय लिहितो आपण? 10 raised to 5 काय लिहितो? तर पास्कल. 1 बार म्हणजे काय लिहितो? 10 raised to काय लिहितो? पास्कल. समजतंय? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक आहे. पुढं व्हॉल्यूम. व्हॉल्यूम जे आपण कधीही मेजर करतो ती कशामध्ये मेजर करतो? DMQ. 1 लिटर म्हणजे काय असते? तर 1 DM क्यूब असते. 1 लिटर म्हणजे काय असते? 1 DM क्यूब. आणि 1 मीटर म्हणजे 10 raised to -1 काय असते? तर डेसिमीटर. सॉरी उलट लिहिलं. 1 मीटर म्हणजे काय असते? तर 10 डेसिमीटर. 10 डेसिमीटर. मीटर मोठं आणि डेसिमीटर काय असतं? छोटं. मग 1 डेसिमीटर
म्हणजे 10⁻⁻1 काय असते तर मीटर. सो 1 डेसिमेट्रिक क्यूब म्हणजे काय असणार आहे तर 10⁻³ काय असणार आहे तर मेट्रिक. सो जर 1 DM क्यूब असं युनिट दिलंय तर ते 10⁻³ काय येणार आहे तर मेट्रिक क्यूब. काय येणार आहे ते 10⁻³ काय येणार आहे तर मेट्रिक काय येणार आहे क्यूब. नॉर्मली काय होतंय बघा, इथं लक्ष द्यायचं सगळ्यांनी. तुमचा वर्क डन जो असतो तो प्रेशर इंटू चेंज इन काय दिलं जातं व्हॉल्यूम. प्रेशर तुमचं कशामध्ये दिलंय ऍटमॉस्फिअर मध्ये आणि व्हॉल्यूम तुमचं कशामध्ये दिलंय DM³ मध्ये. प्रेशर तुमचं काय दिलंय 1 ऍटमॉस्फिअर किंवा 1 बार दिलंय आणि व्हॉल्यूम पण 1 DM³ दिलंय. किती दिलंय 1 DM³. मग मला सांगा 1 ऍटमॉस्फिअर म्हणजेच 1 बार म्हणजे किती पास्कल असते. किती पास्कल असते किती पास्कल 10⁵ पास्कल. ठीक आहे 10⁵ काय आहे तर पास्कल. आणि 1 DM³ म्हणजे किती मेट्रिक क्यूब असते 1 DM³ म्हणजे किती मेट्रिक क्यूब असते 10⁻³ काय आहे तर 10⁻³ काय आहे तर मेट्रिक क्यूब असते. मग इथं काय येणार आहे 10⁵ म्हणजे 10⁻² काय असणार आहे पास्कल मेट्रिक क्यूब. येणार ना युनिट पास्कल मेट्रिक क्यूब येणार ना. येस ऑर नो. शौर्य इथं लक्ष दे. मग मला सांगा आपण युनिट काढले की पास्कल मेट्रिक क्यूब. हा पास्कल मेट्रिक क्यूब कुठून आला जूल पासून ना. 1 जूल म्हणजे काय असते श्रद्धा आज तर लवकर पण उठला नाही. 1 पास्कल मेट्रिक क्यूब म्हणजे काय असते 1 जूल. 1 पास्कल मेट्रिक क्यूब म्हणजे काय असते 1 जूल. म्हणजे 10⁻² म्हणजे काय असते 100 जूल. किती जूल. जो तुमचा वर्क डन असतो ना 1 लिटर ऍटमॉस्फिअर किंवा 1 DM³ ऍटमॉस्फिअर. लिटर ऍटमॉस्फिअर म्हणजेच DM³ ऍटमॉस्फिअर कारण 1 लिटर इज इक्वल्स टू 1 DM³. because 1 liter is equals to 1 DM³. सो 1 लिटर ऍटमॉस्फिअर म्हणजे काय असते तर 100 जूल. हे एवढं का दिलं माहिती आहे रामायण. हे दिले कारण ह्याच्यावरती न्यूमरिकल्स दिले. त्यांनी विचारले की वर्क डन आहे लिटर आणि ऍटमॉस्फिअर मध्ये व्हॅल्यू दिली असेल तर त्याला जूल्स मध्ये कन्वर्ट करा आणि जूल्स मध्ये दिलं असेल तर कशामध्ये कन्वर्ट करायचं तर लिटर ऍटमॉस्फिअर. आपण 2 टाइप ऑफ वर्क डन बघितलं. वर्क डन अंडर कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर एक बघितलं आणि वर्क डन इन काय बघितलं व्हॅक्यूम. अजून एक आपण वर्क डन बघतो वर्क डन आयसोथर्मली आणि रिव्हर्सिबली. आठवते का रिव्हर्सिबली. ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स मधला डिफरन्स काय आहे इन्फानाइटसिमल. कसला डिफरन्स आहे बरं कुठपर्यंत लिहून घेतलंय कुठपर्यंत